मग अर्धा तास प्रार्थना घेते. ओम महागणाधिपतये नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. ॐ श्री परमात्मने नमः. नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपला 5वा अध्याय कर्मसन्यास योग चालू आहे. या अध्यायातले शेवटचे 5 श्लोक राहिले आहेत. आता या अध्यायाची सुरुवात कशी झाली? तर अध्यायाची सुरुवात झाली अर्जुनाच्या प्रश्नाने. अर्जुन आधी विषादामध्ये होता, पण आता हळूहळू विषादामधून बाहेर येत आहे हे त्याच्या प्रश्नाने जाणवत आहे. अर्जुन आता अंतर्मुख झाला आहे. त्याच्या प्रश्नाचे स्वरूपही बदलत चालले आहे. मी माझ्या माणसांना कसे मारू या प्रश्नावरून आता कोणती साधना मी करू, काय माझ्यासाठी श्रेयस्कर आहे हे विचार करतो. पहिला श्लोक असा होता, संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगांच संशसी यच्छ्रेय एकयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन श्रीकृष्णांना इथे हे कृष्ण म्हणून संबोधतोय. कृष्ण या शब्दाची व्याख्या करतात कर्षणात इति कृष्ण, जो सर्वांना आकर्षित करतो तो किती समर्पक आहे. भगवान श्रीकृष्णांचे आकर्षण प्रत्येक प्राणी मात्राला आहे. नुसत्या मनुष्य प्राण्यामध्येच त्यांचे आकर्षण नाही, तर वनचर जलचर सगळ्यांमध्ये त्यांचे आकर्षण आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण नदीच्या काठावरून चालत विहार करायचे ना, तेव्हा जलचर प्राणी पाण्यावर येऊन त्यांचे दर्शन घेत असत. तर अर्जुन म्हणतोय, हे श्रीकृष्णा, तुम्ही प्रथम कर्माचा संन्यास करावा आणि सद्गुरूंकडून ज्ञान प्राप्त करून घ्यावं असे सांगितले होते. म्हणजे संन्यास मार्ग ज्ञान मार्ग हा श्रेष्ठ आहे असे सांगितले, आणि आता कर्मयोगाची प्रशंसा करत आहात. यातलं मला काय श्रेयस्कर आहे ते सांगा. त्यावर भगवंत उत्तर देत आहे, कर्मसन्यास करणं किंवा कर्मयोग करणं हे दोन्ही श्रेष्ठच आहे. पण कर्मयोग हा विशेष आहे, त्याला विशेष महत्व आहे. जो संसारी आहे त्याच्याकडे विवेक वैराग्य संपन्नता नसते. राग द्वेष आवड नावड आसक्ती माया मोह ममता हे सगळं शिल्लक असतं. संसारी असल्यामुळे कर्म करणे ही आवश्यकच आहे. विषय भोगांमध्ये स्वारस्य असेल तर संन्यास घेण्याचा प्रश्नच नाही. कर्मयोग काय आहे? तर कर्म तर तीच करायची आहे, पण त्यामागची फक्त भावना बदलायची आहे. संन्यास योगामध्ये कर्मापासून दूर राहायचे आहे. कर्म करणं आणि कर्मापासून दूर राहणं या दोन्हीसाठी समजदारीची आवश्यकता आहे. कर्म केलंच पाहिजे अशी स्थिती असेल तेव्हा कर्म केलंच पाहिजे, ही आता अर्जुनाची स्थिती झाली आहे. आणि जेव्हा कर्मापासून दूर राहायचं आहे, दूर व्हायचं आहे, तेव्हा त्या कर्माचा त्यागही करता आला पाहिजे ना. आता साधं झोप घेणं जसं आवश्यक आहे, तसं ठराविक वेळेनंतर झोप झटकून उठणं हेही आवश्यकच आहे. म्हणजे प्रवृत्ती निवृत्तीचं संतुलन आवश्यक आहे. कर्मयोगाचं फळ काय? तर अंतःकरणाची शुद्धी आणि मनाची एकाग्रता. शुद्धी म्हणजे आवड कमी होणं, ही आहे थेअरी. आणि प्रॅक्टिकल म्हणजे काय आहे? तर ते आहे संन्यास. एक आहे सिद्धांत आणि दुसरा आहे सिद्धांताची अंमलबजावणी. मग पुढच्या सगळ्या श्लोकात सिद्धांताची अंमलबजावणी ज्ञानीजन कशी करतात आणि काय प्राप्त करून घेतात ते भगवंत सांगत आहे.
उदाहरणार्थ क्षीण कल्मषः म्हणजे दोषरहित होतात. असे ज्ञानी आहेत ना, ते दोष क्षीण कल्मषः होतात म्हणजे दोषरहित होतात. छिन्न द्वैधा होतात म्हणजे द्विधा मनस्थितीतून बाहेर येतात, त्यांची द्विधा मनस्थिती नसते. यथात्मनः म्हणजे आपल्या मनावर ताबा प्राप्त केलेला असतो यांनी. आणि सर्वभूत हिते रताः सगळ्या भूतमात्रांच्या कल्याणासाठी कार्यरत होतात. भगवंताची प्राप्तीही त्यांना होते. आता पुढे 26व्या श्लोकात आणखी सात्विक गुणांची चर्चा भगवंत करत आहे. 26वा श्लोक असा आहे कामक्रोध वियुक्ताना यतीना यतचेतसा अभितो ब्रह्म निर्वाणो वर्तते विदितात्मना. अर्थ बघूया याचा. कामक्रोध वियुक्ताना म्हणजे जे काम आणि क्रोध याने रहित आहे. यतचेतसा म्हणजे ज्यांनी चित्त जिंकले आहे. विदितात्मना म्हणजे ज्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला आहे. अशा यतीना म्हणजे ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत अभितः म्हणजे सर्व बाजूंनी ब्रह्मनिर्वाणम शांत परब्रह्म परमात्माच वर्तते म्हणजे परिपूर्ण भरलेला असतो. आपण आधीच्या अध्यायांमध्ये पाहिलं आहे इंद्रिय आणि मन बुद्धी ताब्यात नसतील तर मनात आलेल्या इच्छांचा कामाचा प्रवास क्रोधापर्यंत कसा होतो ते. वासना कामना एकदा मनाचा ताबा घेऊ लागल्या की सतसत विवेक बुद्धीचा ऱ्हास होतो. विचार करण्यावरचा कंट्रोल तर सुटतोच, पण वर्तणुकीवरचा वागण्यावरचाही कंट्रोल सुटतो. अहंकार उफाळून घेणे आणि त्याचा शेवट नातेसंबंध बिघडणे, स्वतःच्या मनस्थितीचा बिघाड करून घेणे आणि अगदी कधी कधी टोकाच्या भूमिकेमुळे तर विश्वासार्हता कमी आपण करून घेतो. अशा अनेक गोष्टी होत असतात. कधी कधी तर कशी वागणूक असावी हे शिकण्यापेक्षा कसे वागू नये हे शिकणेही अधिक गरजेचे असे वाटायला लागते. आता इथे म्हणतात यतचेतसा म्हणजे ज्यांनी आपल्या चित्तावर विजय मिळवला आहे असे. म्हणजे अर्थातच मन बुद्धी इंद्रिय पण ताब्यात आहे असे. हे कोणाचे वर्णन आहे तर विदित आत्मनाम म्हणजे ज्यांनी स्वतःला जाणलंय अशांचे हे वर्णन आहे. ज्यांना स्वतःचा बोध झाला आहे अशी माणसं अभितो ब्रह्मनिर्वाण वर्तते म्हणजे सर्व बाजूनी शांत अशा ब्रह्माला प्राप्त करून त्यांनी घेतला आहे. सुखी समाधानी झाले आहे असे ते यतचेतसा. एकूण काय परत तेच प्रवृत्ती आणि निवृत्तीचं संतुलन आवश्यक आहे. आणि स्वतःवर ताबा मिळवल्यावर भगवंत प्राप्ती होणार आहे म्हणजे आनंद प्राप्त होणार आहे. भगवंत म्हणजेच आनंद आणि आनंद. आनंदाचे परम सात्विक रूप म्हणजेच भगवंत. मग त्या रूपात प्राप्त होणार आहेत. आता दुसरी एक अवस्था म्हणजे ज्ञानाची आहे. आपलं मन किंवा अंतःकरण ज्ञानात्मक आहे. छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्यापासून ज्ञानाचा प्रवास सुरू. अगदी लहान मुलं पाळण्याचं बाळ सुद्धा आपल्या हाताकडे बघत असतो, बोटांकडे बघत असतो. तिथूनच ज्ञानाचा प्रवास सुरू होतो. ओळख सुरू होते त्याची स्वतःच्या शरीराची, आजूबाजूच्या वातावरणाची, आईशी सगळी. हाच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्यापासून असे सुरू होतं. आणि भगवंतांचं वर्णन काय तर सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं करतात. मग हे पुढचे श्लोक जे आपण एकत्र घेऊया. आतापर्यंत भगवंतांनी कर्मातून संन्यास घेणाऱ्या आणि कर्मामधून अलिप्त होणाऱ्या यतींची लक्षणं काय असतात ते सांगितले. पण आता भगवंत ही अवस्था येण्यापूर्वी स्वतःवर संपूर्णपणे ताबा मिळवण्यासाठी ध्यान धारणा कशी केली जाते हे पुढच्या 2 श्लोकात सांगतात. या विषयासाठी पुढचा अध्याय आहेच, पण तरीही या अध्यायाची सुरुवात केली आहे. आणि हा अध्याय आपल्या योगाच्या सगळ्यांसाठी अगदी उपयुक्त असा हे आहे. प्राणायाम आपण करतो तेव्हा छान आहे. आता ते दोन्ही श्लोक आपण एकत्र बघूया. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्य चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतर चारिणौ यतेंद्रिय मनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधो यस्तदा मुक्त एव सः. अर्थ बघूया. बाह्यान स्पर्शन म्हणजे बाह्य विषय भोगांना बहिः एव कृत्वा म्हणजे बाहेरच सोडून देऊन चक्षुश्च भ्रुवोः अंतरे म्हणजे आणि नेत्रांची दृष्टी भुवयांमध्ये स्थिर करून नासाभ्यंतर चारिणम म्हणजे नासिकेमध्ये संचार करणाऱ्या प्राणापानम म्हणजे प्राण व अपान या वायूंना समव कृत्वा म्हणजे सम कर म्हणजे प्राणायामच. पुढे बघूया कसं आहे ते. यतेंद्रिय मनोबुद्धी ज्यानं इंद्रिय मन आणि बुद्धी यांना जिंकलेला आहे असा य मोक्षपरायण हा मुनी म्हणजे जो मोक्षपरायण मुनी विगतेच्छा भय क्रोध हा इच्छा भय आणि क्रोध यांनी रहित झाला आहे. स सदा मुक्त एव तो नेहमी मुक्तच आहे. या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी साधना सांगितली आहे. काय साधना आहे ते बघूया आपण. आता बघा ना, आपल्याला समजा पाटीवर काही लिहायचं असेल तर आपल्याला आधी पाटी स्वच्छ पुसून घ्यावी लागते, बरोबर. आता वर्गातही समजा शिक्षक आले आणि फळ्यावर आधीच्या शिक्षकांनी काही शिकवलेले लिहिले असेल तर आधी फळा स्वच्छ करून देतात आणि नवीन विषयाला सुरुवात होते. तसंच आपण रांगोळी काढतो तेव्हाही ना फरशी स्वच्छ पुसून घेतो. तसंच आता भगवंतही आपल्याला स्वतःच्या उद्धारासाठी ऊर्ध्वगती प्राप्त करण्यासाठी काही साधना सांगत. पण साधना करण्यापूर्वी अंतःकरणाची स्वच्छता आवश्यक आहे ते सांगत आहे. मनात दडलेल्या शत्रूंना बाहेर काढायचं आहे. कधी कधी तर आपल्या मनातल्या विचारांच्या शत्रूला आपण ओळखतही नसतो. अचानक आपल्यावर हल्ला करायला लागतात ते आणि मग कसलं काय आणि कसलं काय. मग कुठली ऊर्ध्वगती. मनातल्या शत्रूंना बाहेर न काढता त्यांचीच आपण बर्दाश्त ठेवू. मग साधना करणं कसं शक्य आहे. आता भगवंत ह्या श्लोकात शत्रू कोणते आहे हे सांगत आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी एक बहिरंग साधना करावी लागते. बहिरंग साधनेमध्ये आपण तत्पर झालो तर अंतरंग साधना साधायला वेळ लागणार नाही. आपल्या मनात दडलेले शत्रू कुठले हे तर आपल्याला चांगलेच माहित आहे. मनामध्ये अशुद्धी आहे, बरोबर. ईर्ष्या आहे. उसकी साडी मेरे साडी से सफेद कैसी हा भाव प्रत्येक वस्तू मध्ये आहे. आवड नावड प्रत्येक बाबतीत आहे. एक मिनिट जरा. हा भाव प्रत्येक वस्तूमध्ये आहे. आवड नावड प्रत्येक बाबतीत आहे. स्वतःला चॉईस करण्याची मुभा दिलेली असल्यामुळे मला कसं सगळ्यात बेस्ट मिळेल ही वृत्ती जोपासलेली असते. एखाद्याच्या वाटेला चांगली गोष्ट आली तर मत्सर आहे. म्हणजेच काय तर इंद्रिय स्वैर आहेत, बुद्धी नियंत्रित नाही. तोपर्यंत ती परमात्म तत्व जाणून घ्यायला असमर्थ आहे. आपण फक्त आणि फक्त बाह्य विषयामध्येच रमतो. बाह्य म्हणजे आपण स्वतः सोडून इतर सर्व विषय यांचा भोग त्यांच्यात रमतो. आपली ज्ञानेंद्रिय रममाण होत असतात. म्हणजे स्वतः सोडून इतर गोष्टी शब्द स्पर्श रस रूप गंध यांचे जे विषय आहेत त्यात आपण रमलेले असतो. आत्मपरीक्षण करण्याची आपल्याला खरं गरज असते. तेव्हाच भगवंतांचा विचार मनात येईल. जेव्हा आत्मपरीक्षण करू तेव्हा भगवंतांचा विचार मनात येईल आणि आपण साधनेसाठी तयार होऊ. आता भगवंत कसं ह्या श्लोकातून सांगत आहे ते बघूया. आधी काय म्हणतात स्पर्शांकृत्वा बहिर्बाह्य याचा अर्थ शब्द रूप रस गंध यांचे जे विषय आहेत ते थोडा वेळ बाहेरच ठेवायला हवे आणि मग ध्यानाला बसणे आवश्यक आहे. शब्द याचा अर्थ होईल ध्यानाला बसल्यावर मौन साधणं. ध्यानाची वेळ ध्यानाला देण्याचीच गरज आहे. इतर विषयांना मनात थारा देऊ नये.
घड्याळाकडे लक्ष जाणे, फोनकडे लक्ष जाणे, हे आपल्या व्यवहारातलं बघता येईल आपल्याला. आवाजांकडे लक्ष जाणे, हे सगळे अडथळे आहेत, ते पार करणे गरजेचे आहे. अर्थातच ह्या गोष्टी लगेच साध्य होत नाही. प्रयत्न करूनच अडथळ्यांवर मात करता येते. आता दुसरं काय आहे तर चक्षुश्चैवांतरेत भुवोः. त्यानंतर दृष्टी दोन भुवयांमध्ये, जिथे आज्ञाचक्र आहे तिथे स्थिर करावी. हे खरं म्हणजे आपल्यासारख्या सामान्यांसाठी नसून आपल्यासाठी भ्रूमध्यावर दृष्टी नेणं म्हणजे डोळे अर्धवट बंद करून नाकाच्या टोकावर स्थिर करणं असे आहे. आज्ञाचक्रावर स्थिर करत आहोत ही फक्त भावना असावी, म्हणजे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन होईल. नंतर नासाभ्यंतर चालिणव म्हणतात भगवंत. दृष्टी स्थिर झाल्यावर नाकपुड्यातून येणारा व जाणारा प्रत्येक श्वास बघावा, त्याचे निरीक्षण करावे. म्हणजे श्वासाचे निरीक्षण करायला लागलो की मनात उठणारी वादळही कमी होतात, इतर गोष्टींकडचं लक्ष हळूहळू कमी होतं. पुढचे आहे यतेंद्रिय मनोबुद्धी, म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी संयमित करणं. इंद्रिय संयमित करणं म्हणजे त्यांना त्यांच्या रोजच्या कामातून दूर ठेवणं. जरासाही कुठचा आवाज आला तर डोळे आणि कान वेध घेऊ लागतात आणि आपण आपले ध्यानाचे लक्ष हरवून बसतो. त्यासाठी इंद्रियांवर नियंत्रणाची गरज असते. इंद्रिय स्थिर करणं हा अभ्यास आहे. पुढचे आहे मनावर नियंत्रण करणं. मन तर विचारांची सगळ्यात कार्यकुशल फॅक्टरी असते. एका विचारांवरून दुसऱ्या विचारावर मन लीलया फिरत असते. नुसते विचारांमध्येच मन रमत नाही, तर विविध कल्पनेमध्येही रममाण होते आणि त्यामुळे ध्यानात अडथळा येतो. आता शेवटचे आहे बुद्धी. बुद्धी पण सतत कार्यरत असते, प्रत्येक गोष्टीला तर्क जोडत असते आणि त्यानुसार स्वतःचे मत बदलत असते. विचार करणे हा सुद्धा बुद्धीचाच प्रभाव आहे. चांगले वाईट ह्या गोष्टीचे टॅग प्रत्येक मनात येणाऱ्या विचारांना लावणे हेही बुद्धीचेच काम. असे जसे बुद्धीवर आपण संस्कार करतो तसे मन विचार करते. इथे तर ध्यान साध्य करायचं असेल तर आत्मचिंतनही थांबले पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येकावर म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी यावर संयम आणणं म्हणजे यतेंद्रिय मनोबुद्धी होणं. संगीता मॅडमच्या प्राणायामाचा क्लास अटेंड करणाऱ्यांना त्यांच्या सूचनांमधून याचा अनुभव येतो. त्यामुळे अटेंड करा. कळेल नाही, अटेंड करत नाही त्यांनी करावं. आणखी पुढेही साधना करायची आहे मोक्षपरायण मुनी होण्यासाठी किंवा ध्यानामध्ये तत्पर कुशल होण्यासाठी. आणखी काही गोष्टी आत्मसात करून स्वतःला तयार करायचा, ते म्हणजे विगतेच्छा भय क्रोध. इच्छा, भय, क्रोध याचा त्याग करायचा आहे. मराठी काका म्हणतात ध्यानाच्या बाबतीत इच्छा दूर ठेवणे आवश्यक असते, मग ती कोणतीही इच्छा असो. ऐहिक इच्छा असू शकतात, चल अचल संपत्तीच्या बाबतीत असू शकतात, तर काही पारमार्थिकही इच्छा असू शकतात, म्हणजे सिद्धीची प्राप्ती, भगवंतांचं दर्शन व्हावं, ह्या पण असू शकतात. पण कोणत्याही प्रकारच्या इच्छा या साधनेमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्याच असतात. एकाग्रता होत नाही. प्राप्तीचा तर संकल्प नक्कीच नसावा. पुढे काय आहे तर भय. जिथे जिथे स्वार्थाची भावना आहे ना, माझे माझेची भावना आहे, दुसरेपणाची भावना आहे, तिथे भय आहेच. कारण वस्तूंबद्दल म्हटलं तर वस्तू गहाळ होण्याचं भय असतं, वस्तू नष्ट होण्याचं भय असतं. आता व्यक्तीच्या बाबतीत म्हणाल तर व्यक्ती आपल्यापासून दूर होण्याचं भय असतं. आणि भय माणसाला मनाच्या शांत अवस्थेपासून दूर नेतं. तिसरा आहे क्रोध. यावर तर आपण बऱ्याच वेळा बोलतो. इच्छा पूर्ण झाली नाही की त्याचे क्रोधात पर्यवसान होते आणि सगळ्यात मोठा शत्रू क्रोधच आहे. विवेक आणि सद्बुद्धीवर ह्याचा आघात होतो. म्हणून प्रत्येक साधकाने क्रोधावर नियंत्रण ठेवलं पाहिजे.
आता मोक्षपरायण होणं हे अध्यात्मशास्त्रातले अंतिम सत्य आहे, अंतिम टप्पा आहे हा. मोक्षपरायण कोणाला म्हणायचं, तर जो आत्मचिंतनात तन्मय आणि तल्लीन आहे, एकच ध्यास आहे असा. यस सदा मुक्त एव असे मोक्षपरायण हे बंधनातून मुक्त झालेले असतात. त्यासाठी उपकरण मात्र कोणती वापरायची, तर ती सगळ्यांना आहे ती शरीर, मन आणि बुद्धी. अशा योगाभ्यासाचं फळ कोणतं, हे मात्र आता भगवंत शेवटच्या 29व्या श्लोकात सांगत आहे. शेवटचा श्लोक बघूया. भोक्तारं यज्ञ तपसां सर्व लोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमिच्छति. यज्ञ तपसां म्हणजे सर्व यज्ञ आणि तप यांचा भोक्तारम, भोक्ता कोण आहे, तर मी आहे. सर्व लोक महेश्वरम म्हणजे सर्व लोकातील ईश्वरांचा ईश्वर म्हणजे सर्व लोक महेश्वरम, तोही मीच आहे. सर्व भूताना म्हणजे सर्व भूतांचा सुहृदम म्हणजे सहृदय असलेला म्हणजे दयाळू, कृपाळू, मायाळू असा ईश्वर मीच आहे. मां ज्ञात्वा मला जाणून, मी आहे हे जाणून, शांती पृच्छती परमशांती प्राप्त करून घेतो. भगवंत इथे मी कसा आहे हे सांगत आहे. मागच्या श्लोकांमध्ये ध्यान कसे करावे, ध्यानामधले खाचखळगे कोणते, ते कसे पार करावे यावर भगवंताने सांगितलं. आता ह्या श्लोकांमध्ये ज्याच्यासाठी तुम्ही ध्यान करत आहात, ज्याला प्राप्त करण्याची तुम्हाला इच्छा आहे, मिळवण्याची इच्छा आहे, तो मी कसा आहे हे इथे सांगत आहे, इथे विशद करून सांगत आहे. ते आता जाणून घेऊया. यज्ञ तपसां भोक्तारम सगळ्या यज्ञांचा आणि तपांचा भोक्ता मी आहे. शास्त्रामध्ये, वेदांमध्ये अनेक प्रकारच्या यज्ञाचं वर्णन येतं, पण आपण 4थ्या अध्यायात अनेक प्रकारचे यज्ञ जाणूनही घेतले याच्या आधी. भगवंतांना गीतेमध्ये अभिप्रेत आहे ते सर्व भूतमात्रांचं कल्याण होणं. हे कल्याण कोण कसं साधायचा प्रयत्न करत असतात हेही आपण जाणून घेतलंय. आपल्या कर्मांमुळे, विचारांमुळे इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणं हा एक महायज्ञ आहे. आणि तप कुठलं आहे, तर इतरांची सेवा करणं, कायेनं, वाचेनं, मनानं, बुद्धीनं कष्ट करण्याची क्षमता ठेवून दुसऱ्याला आनंद प्राप्त करून देणं हे महातप आहे. अर्थातच हे सगळे निरपेक्ष बुद्धीने झाले पाहिजे. माझा गौरव व्हावा, कोणत्या रूपाने तरी मला लाभ व्हावा हा विचार मुळीच असता कामा नये. इतरांसाठी काही करताना जेव्हा आपल्याला आनंद होतो, प्रसन्नता मिळते, तेव्हा भगवंत आणि म्हणजेच परमात्माही प्रसन्न होतात. हे त्यांचं प्रसन्न होणं हा त्यांचा भोग आहे, हा त्यांना आपण भोग दिला असं समजावं. आनंदाजवळ प्रसन्नता जाते. यासाठी आपण कारण होत असेल तर त्यापेक्षा कुठलंच सुख नाही. भगवंत कोण आहे, पुढे भगवंत म्हणतात ना, तर ते आहे सर्व लोक महेश्वर म्हणजे सर्व लोकांचे स्वामी आहे. लोक म्हणजे ब्रह्मांडात असणारे सर्व लोक, लोकसमूह. आपल्या माहितीप्रमाणे सप्तलोक आहेत असे म्हणतात. पण परमेश्वराची आश्चर्यकारक निर्मिती करण्यास किंवा जाणण्यास, निर्मिती जाणण्यास कोण समर्थ आहे, नक्कीच नाही. सप्तलोक आहेत आणि कसे आहेत काहीच माहिती नाही. आपल्या कल्पनेची किंवा विचाराची कुठे इतकी कल्पना इतकी चिठी पडते, कल्पना करूही शकत नाही, त्याची झेप एवढी नाहीये. तर सर्व लोकांच्या उत्पत्तीचे कारण हे काय आहे भगवंत सांगतात, तर माया नावाची प्रकृती आहे. आणि ह्या त्रिगुणात्मक मायेचा अधिपती कोण आहे, तर परमात्मा आहे. आणि हाच महेश्वर आहे, तो सच्चिदानंद आहे. आणि हे त्यांनी सांगितलं पुढच्या श्लोकामध्ये, त्याच्याबद्दल वर्णन आलं आहे. पुढे म्हटलं सुहृदम सर्व भूतानां. सुहृद म्हणजे मित्र. आपण मित्र कोणाला म्हणतो, तर सतत आपलं हित काय आहे ते पाहतो. आपल्याबद्दलचं प्रेम हे स्वार्थासाठी नसतं. या सुहृद या शब्दाच्या व्याख्याचा पुरेपूर अनुभव मी माझ्या मैत्रिणींच्या रूपाने घेतला. कसा ते सांगण्याचा हा प्लॅटफॉर्म नाही,
कधीतरी ऑफ द रेकॉर्ड सांगेन. आणि सांगण्याचा माझा उद्देश हाच असेल की मैत्रीच्या सुंदर भावनेचा इम्पॅक्ट आयुष्यभर किती छान असतो. तुमच्याही आयुष्यात असा काही मैत्रीचा निखळ भावनेचा अनुभव आला असेल तर तो हृदयाशी घट्ट धरून ठेवा. आपल्या आयुष्याची पुंजी असते ती, ठेव असते ती. सांगेन ऑफ द रेकॉर्ड असतात माझ्या मैत्रिणी, सांगेन सगळ्यांना. आणि भगवंत तर सर्वार्थाने सुहृद आहेत. प्रत्येक जीवाची काळजी घेणारे, त्यांचं हित जपणारे हे भगवंतच आहेत. थंड प्रदेशात जन्म घेणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर फरचा कोट पांघरणारे तेच आहेत, नाही का? आणि वाळवंटात जन्म घेणाऱ्या उंटाच्या पाण्याची साठवणूक करणारेही तेच आहेत. उंट आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये पाणी साठवून ठेवू शकतो. किती आश्चर्यकारक हे आहे ते. ही किमया भगवंतांची कशी साधली असेल, खूप अनाकलनीय आहे. प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली हे सगळे करत असते हे सांगणारा श्लोक पुढे येणार आहे, पुढच्या अध्यायात येणार आहे. भोक्ताराम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वर मध्ये या विधानामध्ये तर सगुण साकार भगवंतांचे परमेश्वराचे ध्यान सांगितले आहे. तर सुहृदम सर्वभूताना यामधून निर्गुण निराकार परमेश्वराचे रूप दाखवले आहे. म्हणून मराठी काका म्हणतात, साधना कशी करावी तर प्रथम सगुण साकार जगत रूपाने सर्वत्र पसरलेल्या परमेश्वराचं ध्यान आणि सेवा करून चित्तशुद्धी करून घ्यावी, एकाग्रता प्राप्त करावी आणि नंतरच निर्गुण निराकार परमात्म्याचं चिंतन करावं. प्रगाढ शांती आणि समाधान प्राप्त करून घ्यावं, तृप्त व्हावं. इथे आता आपला 5वा अध्याय भगवंतांच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने समाप्त झाला. हा संपतोय आता. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीता, जे उपनिषदांचे सार आहे, ज्याच्यामध्ये ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र याचं प्रतिपादन आहे आणि श्रीकृष्ण भगवान आणि अर्जुन यांच्या संवाद रूपाने जी आपल्या पुढे प्रस्तुत करण्यात आलेली आहे, तिच्यामधला कर्मसन्यास योग नावाचा 5वा अध्याय भगवंतांच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने प्रारंभ झाला आणि तो इथे आता समाप्तही होत आहे. श्रीकृष्ण अर्पण. प्रार्थना केली आणि मग ते थांबूया आपण. सहावा अध्याय पुढच्या ह्याच्यात ठेवूया, पुढच्या सेक्शन मध्ये. शांताकार भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगविज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्रीमद् भगवद गीता माता की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।